तर वर्ध्यामधून आपले प्रतिनिधी प्रमोद बानगुडे आपल्यासोबत जोडलेत। प्रमोद, कशा प्रकारची तयारी सुरू झालेली आहे आणि आता मतदानाला सुरुवात झाली आहे का वर्ध्यात? अगदी बरोबर, मतदानाला 7 वाजता सुरुवात झालेली आहे वर्ध्यामध्ये आणि एकूण जिल्ह्यामध्ये 1972 मतदान केंद्र आहेत। त्या ठिकाणी पूर्णपणे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहेत। काही 1-2च जे आहे संवेदनशील मतदान केंद्र आहे जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी म्हणजे स्पेशल पोलीस फोर्स आहेत, तसेच महिला होमगार्ड आहेत, महिला पोलीस आहे, अशा स्पेशल फोर्स सुद्धा लावलेल्या आहेत। आणि आपण दृश्यामध्ये बघतोय की आपण त्या मतदान केंद्रावरती आहोत, ज्या मतदान केंद्रावरती मतदान सुरू झालेलं आहे। एकंदरीत मतदान सुरू होऊन 10 मिनिट झालेले आहेत। काही नागरिक, वृद्ध नागरिक सुद्धा मतदान करून गेलेले आहेत। एकंदरीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत। पथनाट्य आहेत किंवा इतर काही मोहीम राबवली आहेत। तसेच वृद्धांना घरी जाऊन गाडीची सुद्धा वाहनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। विकलांसाठी सुद्धा व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जो ज्यांचं 100 वर्ष झालेले आहेत आणि त्यांचे जे मतदान आहे त्यांना सुद्धा मान सन्मानाने मतदान केंद्रावर आणून त्यांचं मतदान करण्याचं सुद्धा प्रशासनाकडून मोहीम राबविल्या जात आहे। जी, मात्र प्रमोद, आता सुरुवात झाली आहे, हळूहळू मतदार हे घराबाहेर पडतील, मतदान करतील। मात्र या संपूर्ण वर्ध्यामध्ये प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने? निश्चितच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। जसं की पोलीस फोर्स आहेत किंवा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः संपूर्ण मतदान केंद्रावरती म्हणजे जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे ते जाण्याचा प्रयत्न करणार आहेत। यावर्षी मागल्या वर्षीपेक्षा मतदानाचा टक्का वाढेल असं प्रशासनाकडून बोलल्या जात आहे। धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या माहितीबद्दल। देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय, तर महाराष्ट्रात एकूण 8 मतदारसंघात मतदान होत आहे। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का हा घसरला होता, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी आता मतदार हे घराबाहेर पडू लागलेत, मतदान करू लागलेत। तर देशात एकूण 89 मतदारसंघात मतदान पार पडते, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील हे मतदान पार पडत आहे।